सांगलीमधून आज एका बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याची बातमी समोर येते. घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यामध्ये गावकऱ्यांना देखील यश मिळालेलं आहे. सांगली जिल्ह्यातील शिरवाडी येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यामध्ये वनविभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स आणि रेस्क्यू टीमला मोठं यश मिळालंय. शेवटी 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी यश मिळालंय. शिरवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घराचं काम सुरू होतं आणि त्याचवेळी 2 दिवसांपूर्वी या दरवाजा नसलेल्या घरामध्ये बिबटा असल्याचं आढळून आलं. आज सकाळी अशोक बेंद्रे यांचे भाऊ नाथा बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी पाईप आणण्यासाठी घरात घुसले तेव्हा त्यांना घरामध्ये बिबट्या असल्याचं आढळलं. हे आढळल्यानंतरच त्यांनी वनविभाग शिराळा यांना फोन करून या घटनेची माहिती दिली आणि बिबट्याला पकडण्याची शोध मोहीम राबवण्यात आली. सापडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलं. मात्र बिबट्याला पकडण्यामध्ये त्यांना मोठे प्रयत्न करावे लागले. तासाभरानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी लोखंडी सापळा जाळी घेऊन शिरवाडीमध्ये पोहोचले. घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके देखील फोडण्यात आले. परंतु बिबट्याने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर बांबू, चिव्या आणि काठ्यांच्या सहाय्याने ढकलून 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला पकडण्यामध्ये यश मिळालं. बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. या बिबट्याला राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात येणार आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही एक चांगली गोष्ट ऐकायला मिळाली. त्यासोबतच बिबट्याला पाहण्यासाठी मात्र गावकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली होती.